चला आज मी तुम्हाला घेऊन जाते आमच्या गावातील होळी पाहायला। ज्यावेळी तुम्ही कोकणात येता त्यावेळी कोकणात बऱ्याच ठिकाणी अलग अलग पद्धतीने होळी साजरी केली जाते। मी ज्यावेळी शहरात असायचे त्यावेळी मला बरेच मित्रमंडळी विचारायचे, शिमग्याला गावी नाही जायचंय का, तुमच्या गावी पण पालखी नाचवली जाते का? तर आमच्या गावी पालखी वगैरे हा प्रकार नसतो। पालखी वगैरे हा प्रकार प्रामुख्याने पश्चिम कोकणात पाहायला मिळतो, म्हणजेच रत्नागिरी, खेड, चिपळूण, राजापूर या साईडला। आमच्या गावात होळी म्हणून आंब्याचे झाड तोडले जाते। ते तोडून खांद्यावरती घेऊन गावकरी होळीच्या ठिकाणी घेऊन येतात। हे झाड उभं करण्यासाठी एक मोठा खड्डा केला जातो। त्या खड्ड्यामध्ये हे झाड उभं करून ते व्यवस्थित उभं राहण्यासाठी माती, दगड त्याने ठेचून ते व्यवस्थित उभं केलं जातं। त्यानंतर त्याला आग लावण्यासाठी म्हणून आंब्याचे टाळ, सुकलेलं गवत बांधून ही होळी पेटवली जाते। ही होळी ज्यावेळी पेटत असते त्यावेळी त्या होळीमधून शबय शबय असं करून 5 वेळा फेऱ्या मारल्या जातात। होळीची पूजा वगैरे झाली की तिथेच वडे आणि उसळ हा प्रसाद असतो। अशी असते आमच्या गावातली होळी आणि या 5